कांदे लावायसाठी निम्म्याशी मेवावरला काने ओढून झाले. मग बाबांनी येऊन मला घोडा लावला, म्हणा गद्द्या तुला एक कळत आहे का? म्हणलो इकडे इकडे बाबा, तुम्हालाच लय कळत आहे, तुम्हाला डायरेक्ट आता मी राट पाळण्याची माझ्या ट्रॅक्टर देऊन टाकीतो. मग बाबा डायरेक्ट सारे यंत्रावर बसवलं आणि ते दानकान श्रीलंकामध्ये नुसता गारागर ट्रॅक्टर फिरवितोय. परत बाबा मला शिव्या देई का ना देईच, पण जाऊ द्या, आपल्या बाबांचा लय जीव आहे बरं का तुमच्या ब्लॉगरवर. काही म्हणा ते खरं आहे का आजोबा नातवाचा पहिला मित्र राहतं बरं का. माझ्या बाबतीत तसंच काहीतरी. दाजींचा 1945च्या काळातला ट्रॅक्टर आणला होता, त्याला शेल मारला आणि डायरेक्ट दाजींच्या घरी नेऊन घालायला निघालो होतो. आता ट्रॅक्टर तर डाळवला, मला डायरेक्ट फिलिंग ढगात गेल्यासारखं वाटत होतं. म्हणलं ट्रॅक्टर तर डायरेक्ट नाथखुळण जळगाव धुळाचे. त्यात दाजींनी वाटत बोलेरो लावली होती, मग बोलेरो साईडला काढून घेतली. त्यानंतरच ट्रॅक्टरचं पद्धतशीर नियोजन लावून मी आलो होतो डायरेक्ट घराकडं. आणि घराकडे येऊन मला डायरेक्ट कोबी काढायचं काम लावून दिलं होतं. आणि त्यात हे पाहुणे आले, ते पाहिलं का मेंढराला चारायला चारा भेटल का नाही. मग पाहुण्याला चारा देऊन टाकला आणि त्यांना कामाला लावून दिलं कोबी काढायला. आता कोबी काढायला सुरुवात मी केली होती, तेवढ्यात अक्काबाई पा आपलं हे मांजरं संघ घेऊन आली. म्हणलं तुलाच एक तर आधी काम नाही आणि त्या मांजराला तर दुप्पट काम नाही, त्याला तू घेऊन आली इकडं. इकून तिकून आणलं तर खरं, लय दिवसानं आलं होतं म्हणून जरा त्याचं मुंडकं दाबून पाहिलं. म्हणलं तालात आहे का नाही. थेट तर तालात आहे, पण ते नुसते बिचकत आहे कोबीच्या कांदाला. त्यात गाडीत चढून दिल्या होती, त्याची वेगळीच मजा आली बरं का. असं तकट पळालंय खाली का परत नाथखुळण जळगाव धुळाच कार्यक्रम करून टाकला. आता गाडी निम्मी भरायची झाली, भरून दिली आणि त्यानंतरच मी आलो होतो मळ्यामध्ये ड्रीप गोळा करायला. आणि ड्रीप गोळा करू करू मग अवसान असं झालं, एखादं म्हणशील पिऊन पडलं होतं का काय कुठं काय माहिती गाड्या.